आज पालघर नगर परिषदेची निवडणूक होते। 7 प्रभागातून 28 नगरसेवक निवडले जाणार असून त्यासाठी 122 उमेदवार रिंगणात आहेत। यंदा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी हे चारही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत। सत्तारूढ शिवसेनेला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे, तर पालघरचा विकास करू असा चंग बांधत बहुजन विकास आघाडी पक्षानेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतल्याने निवडणुकीतली रंगत आणखीनच वाढते। लोकांना ही कल्पना आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या खरा जर विकास करायचा असेल तर फक्त काँग्रेस पक्षच या शहराचा विकास करू शकतो ही लोकांना पटलेलं आहे आणि म्हणूनच लोक यावेळेस काँग्रेस पक्षाला निश्चितच प्राथमिकता देतील। 100% 28 पैकी आम्ही 20च्या वर उमेदवार आमचे निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि जनतेचा आम्हाला भरघोस पाठिंबा मिळतो। प्रत्येक घराघरात पालघरवासियांना आम्ही सांगतो का एकच विकास करू शकते फक्त बहुजन विकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीला तुम्ही साथ द्या। बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या। आम्ही तुम्हाला अभिवचन देतो का आम्ही तुमचा नक्कीच विकास करणार, पालघरचा सर्वांगीण विकास करणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।